मित्रांनो, लाडक्या बहिणींना 20 लाख घरं मंजूर करण्यात आलेली आहे. तर आपण सविस्तर समोर बघूया. मित्रांनो, 20 लाख लाडक्या बहिणींना मिळणार घर, यापैकी जवळपास 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम जाहीर घरकुल योजना अंतर्गत लाडक्या बहिणीला मिळणार आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या हाती घेतलेला आहे. आपल्याला जवळपास 20 लाख महिलांना घरकुल देणार आहे, त्यासाठी व महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तसंच बघण्यासाठी म्हणजेच मोठ्यात मोठी गोष्ट, घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. जवळपास 20 लाख महिलांना 20 लाख घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे. तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू होणार आहे. तसंच इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याला अतिशय मोठ्या प्रमाणात निधी हा घरकुल योजनेसाठी मिळालेला आहे. जवळपास म्हणजेच 5 वर्षामध्ये जेवढे घरकुल आहे ते राज्यामध्ये मंजूर होतात. वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाच्या वतीने दिली आहे आणि या अंतर्गत जवळपास 20 लाख महिला याच्यात पात्र असणार आहेत आणि त्यासाठी महिला लाडक्या बहिणी अंतर्गत लाभ त्या महिलांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ही कशी असणार आहे, 2 लाख रुपये आपल्या खात्यात कशा पद्धतीने जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तरी घरकुल योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रात राबवली जात आहे. घरकुल योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेला 2 लाख रुपये म्हणजे मिळणार आहेत. घरकुल योजनेसाठी आपण देखील या योजनेचा पात्र होऊ शकतो. तर प्रत्येक महिन्याला म्हणजे स्वतःचं हक्काचं घराचं स्वप्न या अंतर्गत पूर्ण होऊ शकते. तसेच मुख्यमंत्री यांनी अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना अर्जदार आहे ते प्रत्येक अर्जदाराला जो काही लाभ आहे तो दिला जाणार आहे. जवळपास 20 लाख घर, त्या घरांची मंजुरी शासनाने केलेली आहे. याच्यात अट अशा पद्धतीची असणार आहे की जो काही लाभार्थी आहे, लाडक्या बहिणीचा लाभार्थी ज्या महिलेच्या लाडक्या बहीण यांच्या अंतर्गत म्हणजेच लाभ मिळत आहे महिन्याला, त्या महिलांना जवळपास 2 लाख रुपये ॲडिशनल प्रॉफिट मिळणार आहे. तर तो याच्यात पात्र होणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ती शासनाने केलेली आहे. त्यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे. लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे तो शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे. तर आपण या योजनेअंतर्गत कशा पद्धतीने पात्र व्हायचे ही माहिती जाणून घेऊया. तर हा निर्णय शासनाच्या वतीने अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. तसेच लाडक्या बहिणींना महिन्यातून 1500 आणि भविष्यात 2100 रुपये मिळणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जी रक्कम आहे ती शासनाकडून वाढवण्यात येणार आहे आणि या रकमेबरोबरच शासनाकडून मिळणार आहे तर जवळजवळ म्हणजेच 20 लाख घर मंजूर करण्यात आलेले आहे. तर आपण घरकुल योजनेसाठी नक्कीच अर्ज करू शकता. तर या योजनेअंतर्गत जो काही घरकुल योजनेचा हप्ता आहे तो मिळावा आणि जर आपल्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत नसेल तर आपण घरकुल योजनेसाठी पात्र होऊ शकत नाही. तर मित्रांनो, ज्या महिलेला घरकुल म्हणजेच लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत नसेल ते याच्यात अपात्र ठरतील, त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही. अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. 20 लाख घरं मंजूर झालेली आहे. सरासरी 1.5 लाखापासून तर 2 लाखांपर्यंत घरकुल योजना अंतर्गत आपल्याला पैसे मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. तसेच याचे अर्ज प्रक्रिया ती ग्रामपंचायत समिती, तर आपण शहरी भागात असणार तर आपल्याला नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्यामार्फत राबवली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू नाही आहे. सद्यस्थितीला ऑनलाईन प्रक्रिया अजून सुरुवात झालेली नाही आहे. ऑफलाईन चालू आहे. प्रशासनाने ही घोषणा केलेली आहे. लवकरच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.